नमस्कार लाडक्या बहिणींनो. आजचा व्हिडिओ थोडा वेगळा आहे, कारण आज आपण जे पाहणार आहोत ते वरून दिसत नाही, पण आतून खूप मोठं चालू आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? काहीच होत नाहीये, पैसे येत नाहीत, अपडेट नाही. पण खरं काय आहे माहितीये? एप्रिल 2026 मध्ये सिस्टम शांत आहे, पण आतून खूप मोठा बदल चालू आहे. हो, आणि हा बदल तुमच्या फ्युचर पेमेंटवर परिणाम करणार आहे. मित्रांनो, सध्या अनेक ठिकाणी डेटा चेकिंग प्रोसेस चालू असल्याचं दिसत आहे. म्हणजे तुमचं नाव, तुमचं अकाउंट, तुमचं KYC सगळं पुन्हा तपासलं जात आहे. आणि हे का केलं जातं? कारण सिस्टम क्लीन ठेवायचा असतो. डुप्लिकेट एंट्रीज काढायच्या असतात, रॉंग डेटा फिल्टर करायचा असतो आणि एलिजिबल लोकांनाच पुढे घ्यायचं असतं. मित्रांनो, इथेच गेम सुरू होतो. तुमचं नाव लिस्टमध्ये असलं तरीही तुम्ही सेफ आहातच असं नाही, कारण रीचेकमध्ये काही मिसमॅच सापडला तर तुम्ही बाहेर जाऊ शकता. मित्रांनो, म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा: एकदा सिलेक्ट झालात म्हणजे कायम सेफ नाही. तुम्हाला सतत करेक्ट राहावं लागेल. आता तुम्ही विचार करत असाल, मग आम्ही काय करायचं? मी तुम्हाला क्लिअर सांगतो. आजच तुमचं फुल प्रोफाईल चेक करा. आधार नाव आणि बँक नाव मॅच आहे का? मोबाईल नंबर ॲक्टिव्ह आहे का? अकाउंट चालू आहे का? आणखी एक महत्त्वाची गोष्ट: जर तुमचा अकाउंट 2-3 महिन्यांपासून वापरलेलं नसेल तर लगेच एक ट्रान्झॅक्शन करा. मित्रांनो, सिस्टम ॲक्टिव्ह अकाउंटला प्रायोरिटी देतो. इनॲक्टिव्ह अकाउंट इक्वल्स टू रिस्क. मित्रांनो, हा सायलेंट प्रोसेस आहे. कोणी सांगत नाही, पण परिणाम मोठा असतो. आजच जागे व्हा आणि तुमचं फ्युचर सिक्युअर करा.